पाय सुजलेत का तुझे? अथर्वच्या वेळेला मला दिवस गेले होते ना, तेव्हा माझे पाय असेच सुजायचे ग. बसा बसा. आयर्न डिफिशियन्सी है जरा. ओके. एक मिनिट. बोल मोनिका. विक्रांत, गुड न्यूज. मोनिका काय ते पटकन बोल, मी पेशंट्स बघतोय. मोनिका तू काही बोलणारस का आता? सगळेजण मला विचारणार. म्हणजे गीता काकी सगळं सुरूच होणार. विक्रांत, मला नकोय ना, मला हे सगळं नकोय प्लीज. मला ना खूप भीती वाटतेय. मला खूप भीती वाटतेय. विक्रांत, आय एम लॉस्ट. आय एम फीलिंग टेरिबल. मला खूप टेन्शन येते. मला खूप टेन्शन येते. मला प्लीज विक्रांत, प्लीज डू समथिंग प्लीज. मोनिका प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. इतकं टेन्शन घेऊ नकोस. आपण बघू काय करायचं ते. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.